निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित वाढीव टप्पा 30 जुलैपर्यंत देण्यात यावा। वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे। राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे। यासह अन्य मागण्यांसाठी अंशतः अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे। या आंदोलनाला शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित झाले आहे। यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला आहे। आज शिक्षक समन्वय संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे। महाराष्ट्रातील जवळपास 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अतिशय महत्त्वाच्या निर्णयाकरता आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आमरण उपोषण म्हणजे पाथरी या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। तर या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आमची शासनाला अर्थ अशी हाक आहे, अंशतः अनुदानित जे कॉलेज शाळा असतील या कॉलेजना वाढीव टप्पा अनुदान प्रचलितनुसार द्यावा आणि हा निर्णय 30 जुलैपर्यंत शासन निर्णय काढून सप्टेंबर महिन्याचा जो पगार आहे तो 1 महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अशी अर्थ हाक या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे। सोबतच शासन स्तरावर त्रुटीच्या शाळा कॉलेज असतील त्यांना सुद्धा वाढीव टप्प्याने अनुदान द्यावं। त्यानंतर पुढे क्षेत्रीय स्तरावर ज्या शाळा असतील, अघोषित शाळा असतील त्यांना सुद्धा अनुदान मंजूर करावं अशी भूमिका या शिक्षक समन्वय संघाच्या वतीने घेतलेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।